नमस्कार. ओव्हर टू लॉर्ड्स नाव फॉर थर्ड टेस्ट अँड जोफ्रा आर्चर इज बॅक. तिसरा कसोटी सामना सुरू व्हायची वेळ जवळ आलेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 1-1 बरोबरी झालेली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पहिल्या कसोटीत जवळजवळ 450 धावा चौथ्या डावात त्यांनी आरामात लक्ष्य पार केलं इंग्लंडनी. पण दुसऱ्या डावात मात्र बॅसबॉलची घमंड तोडलेली आहे. भारतीय फलंदाजांनी फ्लॅट खेळपट्टी होती, विशेष स्विंग होत नव्हता. 1000च्या वर भारताने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात धावा केल्या. शुभमन गिलनी जोरदार 430 धावा केल्या पूर्ण कसोटी मिळून, द्विशतक आणि दीडशतक. सगळ्यांनाच माहिती आहे. बुमराच्या अनुपस्थितीत सुद्धा सिराज आणि आकाशदीपनी 17 बळी घेऊन यजमानांना पूर्णपणे झोपवलं आणि वैतागला खेळपट्टीवर. मग बेन स्टोक्स ही काय अगदी भारतीय उपखंडातली खेळपट्टी असल्यासारखी वाटते. शुभमन गिलनी ही ड्यूक्सच्या बॉलबद्दल जो जरा सॉफ्ट होतो लवकर थोडासा आणि खेळपट्टीबद्दल मत व्यक्त करताना सांगितले की गोलंदाजांना विशेष साथ देत नाही आहे. आणि बॅसबॉलचा हा अहंकार होता, बॅसबॉलचा हा कॉन्फिडन्स होता की किती प्रतिपक्ष आणि प्रतिस्पर्ध्यांनी किती धावा केल्या तरी 5व्या दिवशी आपण त्या आरामात पार करू शकू. पण तो आत्मविश्वास जरा डळमळीत झालेला आहे. त्याच्यामुळे लॉर्ड्सची खेळपट्टी अगदी हिरवेगार असणार आहे. जोफ्रा आर्चर परत आला आहे 4 वर्षांनी. सुरुवातीलाच आपण बोललो त्याच्याप्रमाणे. तर भारतीय या नवीन फलंदाजांची चांगलीच कसोटी आहे. लॉर्ड्स इंग्लंडमधलं माहेरघर क्रिकेटचं, जिथे क्रिकेटच्या नियमांचा उगम झाला. अजूनही MCC नावाचा क्लब जो आहे तिथे मेरीलोबर्न क्रिकेट क्लब तोच बरेचसे क्रिकेटचे नियम बनवत असतो आणि ते प्रसिद्ध होत असतात. तर या लॉर्ड्स पंढरीचं विशेष किस्सा म्हणजे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरला सुद्धा इथे कसोटीत शतक झळकवता आलेलं नाही, जे की अजित आगरकरनी झळकवलं आहे. सध्याचा विद्यमान निवड समिती अध्यक्ष. आत्तापर्यंतची निवड व्यवस्थित केली असं वाटतंय संघाची. आता या संघाबद्दल बोलताना, भारतीय संघाबद्दल बोलताना नितीश कुमार रेड्डीला कदाचित संघात कायम ठेवलं जाईल असं वाटतंय. बुमरा अर्थातच परत येतोय, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी येईल तो. सिराज आणि अर्शदीप आहेतच. तर थोडंसं उष्ण हवामान असल्यामुळे, टेम्परेचर 20-22 डिग्रीच्या वर असल्यामुळे 3 जलदगती गोलंदाजांना थोडासा आराम देण्यास कदाचित नितीश कुमार रेड्डी कायम राहील. वॉशिंग्टन सुंदरची वर्णी लागायची शक्यता कमी आहे, कारण तिथे काही स्पिनला तितकंसं साथ मिळणार नाही असा अंदाज आहे खेळपट्टीचा. त्याच्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा अर्शदीप सिंग कोण येतोय बघायचं. कुलदीपला अजूनही संघात स्थान मिळेल की नाही ते दिसत नाही आहे, अवघड दिसतंय जरा. तर लॉर्ड्सची कसोटी जवळ येऊन ठेपलेली आहे. तिघांनाही बऱ्यापैकी विश्रांती मिळाली असेल. 3 आपले खास शिल्पकार बर्मिंगहॅमच्या विजयाचे सगळ्यांना माहिती आहे. इंग्लंडला पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये कसोटीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर अर्शदीप सिंग सामन्यात 10 बळी घेणारा, सिराज पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारा, आणि कॅप्टन अर्थातच शुभमन गिल. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर तिघेही चांगले फ्रेश झाले असतील, ताजेतवाने झाले असतील अशी अपेक्षा ठेवूया आपण. एक थोडीशी इंटरेस्टिंग अजूनही आकडेवारी समोर आलेली आहे, ते मी तुम्हाला सांगतो की बुमराच्या कसोटी पदार्पणानंतर 46 कसोटी सामने बुमरा असताना, आपण जे खेळलो आहे बुमरा संघात असताना, त्यात आपण 20 सामने जिंकलेलो आहे आणि 22 सामने हरलेलो आहे. 49% विजयाची आकडेवारी आहे. आणि विशेष म्हणजे बुमरा 27 कसोटीत खेळू शकलेला नाही. त्यातल्या आपण 19 कसोटी जिंकल्यात आणि 5च हरलेल्या आहेत. 3 कसोटी अनिर्णित राहिलेल्या आहेत. तर ही आकडेवारी नेमकी 70% येते. पण बुमरा आज परत येतोय, बघूया आपण काय होतं आहे. अर्थात ही आकडेवारी अजून पुरेशी बोलकी नाही. त्याच्यात सेना कंट्रीजचा वेगळा असा आकडेवारीत उल्लेख केलेला नाही आहे. सेना म्हणजे अलीकडे जी फॅशन पडली आहे सेना म्हणायची दिग्गज संघांना, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सेना आणि इंग्लंड. तर या 4 देशात कशी आकडेवारी येते पुरेसं त्याच्यातनं क्लिअर होत नाही. तरी असो, आपल्याला माहिती आहे बुमरा लॉर्ड्सवर सुदैवाने भारताची कसोटी कारकीर्द अतिशय चांगली आहे. लॉर्ड्सला जिंकलेलो आहे आपण, 2014ला जिंकलेलो आहे, 2021ला जिंकलेलो आहे. आणि आता बघूया काय होतं आहे.
लॉर्ड्सवर 3 कसोटी सामने यापूर्वी जिंकलेले आहे भारताने, पण इतिहासाशी आपल्याला देणं घेणं नाही विशेष, असं शुभमन गिलने सांगितलं आणि ते बर्मिंगहॅममध्ये विजय मिळून दाखवून दिलेलं आहे. 21चा कसोटी सामना विराटच्या पेपटॉकनी गाजवला होता. फक्त 60 षटकं होती इंग्लंडला खेळायला आणि विराटने त्यांना सांगितलं होतं की पूर्ण टीमला तो डायलॉग फारच सध्या फेमस झालेला आहे की दे शुड फील लाईक ए हेल आउट देअर. त्यांना अगदी नरक यातना झाल्या पाहिजेत 60 ओव्हर खेळताना, आणि भारताने सिराजच्या जोरदार कामगिरीमुळे तो कसोटी सामना जिंकला होता. 52 कसोटीत 8-10 षटकं काहीतरी राहिली होती फक्त. तर बघूया लॉर्ड्सला काय होतं आहे. अननुभवी भारतीय फलंदाजांची चांगलीच परीक्षा आहे. के.एल. राहुल सोडून विशेष कोणी खेळलेलं नाही लॉर्ड्सवर. लॉर्ड्स अतिशय नामांकित असलं तरी एका बाजूला उतार आहे. त्या ग्राउंडवरच्या उताराला, खेळपट्टीवरच्या उताराला भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कसे ॲडजस्ट होतात ते बघायचं. के.एल. राहुल जर खेळू शकला मोठी खेळी तर भारतीयांना निश्चितच फायदा होईल. बघूया टॉस कोण जिंकत आहे आणि काय घेत आहे त्यावेळेला, कारण बेन स्टोक्सला चांगलं डोकं खाजावं लागतं 2 वेळेला भारताला फलंदाजी देऊ. तर घेऊया आपण लॉर्ड्सच्या कसोटी सामन्याचा आनंद. तोपर्यंत मी विवेक केतकर आपली रजा घेतो. आपण दैनंदिन आढावा घेतच राहू. त्या दिवसानंतर परत भेटूच. आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला याबद्दल परत एकदा धन्यवाद. आपल्या आत्तापर्यंतच्या जोरदार उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल थँक्यू व्हेरी मच. बाय.